आणि 18 पगड जातींची मोठ बांधून या ठिकाणी स्वराज्य उभं केलं आणि त्या स्वराज्याला आज नख लावण्याचं काम काही लोक करतायत. परंतु दादा, तुम्ही सक्षम आहात, तुम्ही हटत नाहीये, त्याच्यामुळं असे नख कोणी लावू शकणार नाही. मी मुद्दाम म्हणून सांगत होतो की इकडे उमेदवार पण आमचा प्रेम म्हणजे दशरथ आपण आज करणच्या बाबतीत सांगत होते की म्हणजे करण इकडे त्याला लई लढतात, हे करतात, ते करतात. अरे बाबा, शिवाजी राजे होऊन गेले गाजविली तलवार, त्यांच्या पोटीत तुम्ही जन्मले पडले खंडेगार. आम्ही खंडेगार पडणारे नाहीये, आम्ही चांगल्या चांगल्यांना उघडून पिणारे आहे. इकडे प्रेम आहे, इकडे गुलाबराव आहे, या सगळ्यांसारखे माणसं या ठिकाणी काम करतायत. आणि मग तुम्हाला भीती कशाची पाहिजे? आहे हा काळ धोकादायक आहे. कारण खूप काम करतो, कारण खूप धावपळ करतो, कारण धर्मासाठी, देवासाठी, सगळ्यांसाठी लढत असतो. परंतु आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची एक मूठ बांधून त्याच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी आज 12वा वर्धापन दिन, 12व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो की आपल्या हातून हे जे काही काम चालू आहे, हे काम अखंड खंडेन जीवन रामकृष्ण नारायण हे चालू राहू. आणि हे चालू राहत असताना असे ठेचकरी लागत राहतील, पण आता कसं दाप्पापणे बरोबर, त्याच्यामुळे काय ठेच लागायची काही गरज नाहीये. तर त्याच्यामुळं मला एकच सांगायचंय की आपण सगळे संघटित व्हा, संघटित राहा. आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरात नाही तर जगभरातून आज आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आधीचं काम चांगलं उभं करावं आणि